स्टार प्रवाहिनी दरवेळेला प्रेक्षकांसाठी नवनवीन मालिका घेऊन येतच असते. या मालिकेतून फक्त मनोरंजन नाही तर काही प्रमाणामध्ये सामाजिक ज्ञान सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. आणि याच सगळ्या वर्दळीमध्ये येत्या 2026च्या जानेवारीच्या 5 तारखेला एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येते. मालिकेचं नाव आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले. एक अशी मालिका ज्या मालिकेने फक्त प्रोमोमुळेच खरंच खूप चांगल्या गोष्टींमध्ये चर्चेमध्ये आलेली मालिका. खूप कमी वेळातच प्रत्येक प्रोमो हा मालिकेतल्या प्रत्येक ऑडियन्सपर्यंत, प्रत्येक ऑडियन्सच्या घराघरामध्ये पोहोचला आहे. एक अशी संघर्ष गाथा, ज्या संघर्ष गाथेतून महाराष्ट्रातील, मी तर बोलेन की भारतातील पहिली मुलींसाठी जी शाळा ज्यांनी निर्माण केली, त्या दोन दाम्पत्यावर आधारित अशी मालिका असणार आहे. फक्त या मालिकेमध्ये कसा होता इतिहास किंवा कशा घडल्या गोष्टी एवढंच नाही तर खूप काही आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि आज आपण त्याच मालिकेच्या सेटवर आलो आहोत आणि सेटची सुरुवात या घरापासून का केली असेल याचा जर प्रश्न पडला असेल तर त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला लवकर मिळेलच. चला तर पाहूया कसा आहे आपला सेट. एक स्त्री शिकली तर तिचं संपूर्ण घर शिकतं. आणि जेव्हा स्त्री शिकते ना तेव्हा खरंच खूप गोष्टी बदलतात. त्या काळामध्ये सुद्धा स्त्रियांना शिकण्याचं तेवढं स्वातंत्र्य नव्हतं. याच कारणाने शिका होईना महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या पत्नीला शिकायला काढलं. त्याने त्यांच्या पत्नीला शिकवलं जेणेकरून त्यांना बघून महाराष्ट्रातील किंवा भारतातील इतर स्त्रियांच्या मनामध्ये सुद्धा शिकण्याची एक इच्छा प्राप्त झाली. आणि आपण आता त्याच खोलीमध्ये आहोत ज्या खोलीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची शाळा भरायची. फक्त खोली छोटी असली तरी काही होत नाही असं मला वाटतं, कारण का या खोलीमध्ये बसणाऱ्यांची स्वप्न खरंच खूप मोठी होती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघितलेलं स्वप्न, सावित्रीबाई फुले यांनी बघितलेलं स्वप्न, ते स्वप्न आज खरंच खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण झालं आहे असं बोलायला काय हरकत नाही. कारण का आज भारतामध्ये बोलण्यापेक्षा जगामध्ये जिथे जिथे स्त्री शिकत आहेत, जिथे जिथे स्त्रीचं वास्तव्य आहे, त्या सगळ्याची सुरुवात ह्या शाळेपासून झालेली आहे. जेव्हा ह्या खोलीमध्ये आल्यावर ना आम्हाला असं वाटतं जरी आम्ही सेटवर असलो तरी एक बोलतात ना एक वेगळी वाईब येते, एक वेगळा फील होतो की बाबा आपण त्या सेटवर जरी असलो ना तरी सेट नाही आहे, ही अशी खोली आहे ज्या खोलीमधून मुलींच्या शिक्षणाची सुरुवात झाली. सगळ्यात महत्त्वाचं मला या खोलीतला हा फळा खरंच खूप आवडला. फळाना आधीचा जेवढा जुन्या काळातला फळा होता ना तसा फळ आहे. आणि फळ्यावर जे नाव लिहिलं आहे ते नाव आज देखत सगळ्या ठिकाणी गाजत आहे. नाव आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले. ह्या शाळेमधूनच, ह्या खोलीमधूनच मुलींच्या स्त्री शिक्षणाची किंवा स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. फक्त स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात नाही तर एका चळवळीला सुद्धा सुरुवात झाली. कारण का आधीच्या काळामधला इतिहास सगळ्यांना माहिती आहे, पण तो इतिहास कशा पद्धतीने स्टार प्रवाहिनी आपल्या समोर मांडणार आहे ते आपल्याला मालिका 5 जानेवारीला प्रदर्शित झाल्यानंतर कळेलच. तोपर्यंत अशी आहे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांची शिकवणीची जागा, जिकडून खऱ्या अर्थाने मुलींच्या शिक्षणाची सुरुवात झाली. पुढे खूप काही गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. चला तर पुढे जाऊया आपण. जेव्हा कधी अशा मालिका येतात ना त्या मालिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तो म्हणजे मालिकेचा सेट. कारण का मालिकेचा सेट जेव्हा प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करतो तेव्हा ती मालिका प्रत्येक प्रेक्षकांच्या घराघरामध्ये पोचलेली असते असं बोलायला काही वाद नाही. आपण आधी बघितली ती म्हणजे सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची खोली, ज्या खोलीमधून स्त्री शिक्षणाचा पाया रोवला गेला. पण यानंतर किंवा या घडीला एक अशी बाजू सुद्धा महत्त्वाची आहे ज्या बाजूची इतिहासामध्ये नोंद झाली आहे. आपण आता आहोत ब्रिटिश कार्यालयासमोर. ब्रिटिश कार्यालय सुद्धा तेवढंच उभे उभं असं रेखाटलं गेलं आहे, तेवढंच उभं सुद्धा केलं आहे. तुम्ही बघू शकता की आधीचे ब्रिटिश कार्यालय ज्या पद्धतीची होती तसाच हा सेट बनला आहे. 2 बाजूला ब्रिटिश कालीन झेंडे सुद्धा तुम्हाला दिसत आहेत. पुढे गेल्यावर तुम्हाला ब्रिटिश कार्यालयातली फक्त बाहेरची बाजू नाही तर आतली बाजू सुद्धा दिसणार आहे. पण बाहेरचं जे स्ट्रक्चर आहे किंवा बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तेवढ्या सुबक पद्धतीने रेखाटल्या गेल्या आहेत. प्रत्येक एक भिंत किंवा प्रत्येक एक गोष्ट ही ब्रिटिश कार्यालयामध्ये कशी असली पाहिजे किंवा कशी असावी याचं खरंच खूप सुंदर उदाहरण आपल्याला ह्या कार्यालयामधून बघायला मिळतं. खूप चांगल्या ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या खोल्यासुद्धा आहेत. खोल्यांच्या बाहेर बसायला बाकड्यासुद्धा आहेत. आता मालिका बघितल्यानंतर आपल्याला कळेल की हे नेमकं ब्रिटिश कार्यालय आहे की या ठिकाणी जसं ब्रिटिश जेल आपण बोलतो ते आहे. पण ही जागा सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. ब्रिटिश कार्यालय सुद्धा तेवढंच चांगल्या पद्धतीने उभं केलं आहे. जसं मी सुरुवातीला बोललो की हे ब्रिटिश कार्यालय नेमकं कसलं आहे, कोणाचं आहे ते मालिका प्रदर्शित झाल्यानंतर कळेलच. पण यामधली एक गोष्ट सांगायला आवडेल ती म्हणजे जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले या सगळ्या गोष्टीसाठी, स्त्री शिक्षणासाठी जेव्हा लढत होते, सावित्रीबाई फुले जेव्हा स्त्री शिक्षणासाठी लढत होत्या तेव्हा त्यांच्यासोबत काही ब्रिटिश अधिकारी सुद्धा त्यांच्या सोबतीला होते किंवा त्यांच्या विरुद्ध सुद्धा होते. आणि तोच ब्रिटिश कालखंड कसा आहे किंवा कसा असला पाहिजे किंवा कसा दिसेल याचं खरंच खूप सुंदर उदाहरण आपल्याला या ब्रिटिश ऑफिसमधून बघायला मिळतं. प्रत्येक गोष्ट, छोटी भिंत ही खरंच खूप सुंदरपणे रेखाटली आहे. म्हणजे मी परत तेच बोलतो की जेव्हा
मालिकेचा सेट मनाच्या लोकांच्या मनामध्ये पोचतो ना, तेव्हा मालिका प्रत्येक घराघरामध्ये पोचलेली असते. कारण का जेव्हा अशा कोणत्याही मालिकेची वर्णी एखाद्या चॅनलला लागते तेव्हा चॅनल त्याचे 100% देतो, जे आपल्याला स्टार प्रवाहाच्या या आधीच्या मालिकांमधून सुद्धा बघायला मिळालं आहे. आणि आता ज्या सेटवर आपण आहोत तो सेटसुद्धा तेवढ्या सुबक पद्धतीने रेखाटला गेला आहे. ब्रिटिश कार्यालय कसं असलं पाहिजे, तर ब्रिटिश कार्यालय असंच असलं पाहिजे. आत्तासुद्धा काही प्रमाणामध्ये ब्रिटिश कार्यालये उपलब्ध आहेत, पण ते सत्यामध्ये कसे असतील किंवा ते कशी दिसत असतील किंवा त्यांचा कार्यकाल कसा असेल हे सारं काही आपल्याला मालिकेमध्ये कळणारच आहे. ही झाली ब्रिटिश कार्यालयाची बाजू. यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले ज्या गावात राहत होते ते गाव कसं होतं किंवा त्या गावामधला त्यांचा स्ट्रगल किंवा त्यांच्या गावांनी किती साथ दिली किंवा काय गोष्टी झाल्या ते गावसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. चला तर बघूया. महात्मा ज्योतिबा फुले यांची शाळा तर आपण बघितली, ज्या शाळेमध्ये बसून किंवा ज्या शाळेमध्ये त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली ती शाळा तर बघितली खरी, पण आता यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांची खोली कशी होती किंवा त्यांची स्टडी रूम कशी होती ते आपण बघूया. जेव्हा आपण या वाड्यामध्ये येतो ना, तेव्हा वाड्यामध्ये सगळ्यात पहिली खोली जी तुम्हाला दाखवली ती म्हणजे जिकडे मुलींची शाळा भरायची. पण यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचं घर कसं होतं, ते कोणत्या घरी राहायचे किंवा त्यांच्या घरातली चौकट कशी होती किंवा सगळ्या गोष्टी कशा होत्या ते मी तुम्हाला दाखवतो. एकंदरीत जर मी चुकत नसेल तर ही आहे त्यांची स्वयंपाक खोली. कारण का स्वयंपाक खोलीसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. प्रत्येक गोष्ट छोट्यातली छोटी गोष्ट आहे स्वयंपाकघरामध्ये खरंच खूप सुंदर पद्धतीने दाखवली आहे. तुम्ही पुढे आलात तर तुम्हाला इथे दिसेल सुद्धा चूल आहे. म्हणजे त्या काळामध्ये चुलीला किती महत्त्व होतं किंवा आत्ताच्या काळामध्ये चूल किती महत्त्वाची हे सगळं आपल्याला कळून येतं. एका बाजूला बघायला गेलो तर शेणाच्या गवऱ्यासुद्धा आहेत आणि शेणाच्या गवऱ्या यासाठी आहेत कारण का चूल पेटवायला विस्तव लागतो. शेणाच्या गवऱ्या आहेत, त्याच्यानंतर लाकडं आहेत ज्याला फाटी असं सुद्धा बोललं जातं. हे जेवढं सुंदर असं किचन आहे ना तेवढंच सुंदर या घरामध्ये राहणाऱ्या माणसांचे विचारसुद्धा होते. फक्त स्त्री शिक्षण केलं पाहिजे किंवा स्त्रीने शिकलं पाहिजे एवढाच विचार नव्हता, तर त्याच्या मागे खरंच खूप खोल असा विचार होता. ही तर झाली महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं किचन म्हणजे स्वयंपाकघर. आता यानंतर तुम्हाला एक अशी खोली दाखवणार आहे ज्या खोलीमधून महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. त्या खोलीमधून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या डोक्यामध्ये विचार आला की का फक्त पुरुषांनाच शिकायचा अधिकार आहे, आणि ती खोली म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांची स्टडी रूम बेडरूम आपण बोलू शकतो. म्हणजे ह्या खोलीला तुम्ही त्यांची आराम खोलीसुद्धा बोलू शकता. कारण का एका बाजूला बघू शकतो की पलंग आहे, त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची आणि एक उल्लेखनीय गोष्ट मला ज्यात दिसली ती म्हणजे स्टडी टेबल. कारण का प्रत्येक व्यक्तीला शिकायला एक जागा लागते. प्रत्येक व्यक्ती जेव्हा एका ठिकाणावरून बसून शिक्षण घेत असतो किंवा एका ठिकाणी बसून अभ्यास करत असतो तेव्हा त्याचं मन सुद्धा तेवढं चांगल्या पद्धतीने एकाग्र होतं. तुम्ही बघू शकता की खरंच खूप सुंदर साधा असा टेबल आहे, पण या टेबलवरती काही अशा गोष्टी आहेत त्या आत्ता कुठेतरी लोप पावत चालल्या आहेत. त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कलम. पूर्वीच्या काळामध्ये पेन वगैरे या सगळ्या गोष्टी नव्हत्या, म्हणून एक शाळेची डब्बी आणि त्या शाळेच्या डब्बीमधून कलम त्याच्यामध्ये बुडून फक्त ज्या पद्धतीने आपण रेखाटतो तसं आपल्याला इकडे चित्र दिसत आहे. पुढे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, त्यांच्यासमोर दिवा आणि या टेबलवर असणाऱ्या जुन्या काळातल्या सगळ्या हिशोबनीस वगैरे कशा असायच्या किंवा जुन्या काळातल्या पुस्तकं कशाशी, वही कसं असावं हे सगळं काही इकडे आहे. फक्त या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत, तर या सगळ्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जेव्हा शिक्षण घेत होते किंवा महात्मा ज्योतिबा फुले जेव्हा शिकत होते तेव्हा शिकता शिकता त्यांच्या डोक्यामध्ये खरंच खूप विचार सुरू असतील. आणि हे विचार खरं तर मित्र म्हणून की या खोलीमधूनच बाहेर आले असतील असं बोलायला काय हरकत नाही. कारण का प्रत्येक सेटवरची एकूण एक जागा तेवढ्या चांगल्या पद्धतीने सुबक पद्धतीने रेखाटली आहे, जे आपल्याला पुन्हा मी एकदा सांगतो की 5 जानेवारीला बघायला मिळणारच आहे. ही झाली महात्मा ज्योतिबा फुले यांची अभ्यासाची खोली. आराम खोली बोलण्यापेक्षा मित्र बोलली अभ्यासाची खोली. कारण का जिकडे तुम्ही बघाल तिकडे फक्त अभ्यासाची पुस्तकं आहेत, कपाटांमध्ये सुद्धा अभ्यासाची पुस्तकं आहेत. आणि जेव्हा एक व्यक्ती शिक्षणाला एवढं महत्त्व देतो तो व्यक्ती त्याच्या त्याच्या सगळ्या स्त्रियांना मित्र बोलून की त्याच्या समाजासाठी नाही तर तो व्यक्ती त्याच्या पत्नीला शिकवण्याचं धाडस करतो आणि त्या पत्नीला शिकवल्यानंतर तिच्याकडे बघून इतर स्त्रियासुद्धा शिकायला येतील असा विचार जेव्हा त्याच्या डोक्यामध्ये येतो तेव्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र घडला असेल, तेव्हा खऱ्या अर्थाने भारत घडला असेल.
पुन्हा एकदा आपण मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या सेटवर आलो आहोत आणि खरंच खूप सुंदर पद्धतीने रेखाटला आहे. मी पुन्हा हे वाक्य का बोलतोय, कारण का जेव्हा कधी ही मालिका प्रदर्शित होईल तेव्हा तुम्हाला सुद्धा कुठे ना कुठेतरी हा सेट मनामध्ये घर केलेला असणारच आहे. चला तर बघूया या सगळ्या संसाराचं किंवा या दोघांचं गाव कसं होतं आणि गाव सुद्धा तेवढंच चांगल्या पद्धतीने सुबक पद्धतीने रेखाटलं आहे. ज्या गावामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचं वास्तव्य होतं त्या गावाचं मार्केट कसं असावं, तर मार्केट असं असावं. मालिकाचा सेट किंवा मालिकेतल्या अशा काही गोष्टी ज्या आपल्याला बघायला जेवढा रंजक दिसतात, जेवढा आपल्याला डोळ्याला सुखवणाऱ्या असतात, तशीच या मालिकेचा मार्केटसुद्धा आहे. मालिकेचं मार्केट बोलण्यापेक्षा मित्र बोलून की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे गावातलं मार्केट कसं असावं, तर गावातलं मार्केट असं असावं. तुम्ही बघू शकता की आधीच्या काळामध्ये मार्केट असंच भरायचं. एका ठिकाणी धान्य, दुसऱ्या ठिकाणी गेलं तर मिठाईचं दुकान. त्याच्या पुढे जर आपण बघत गेलो तर खूप असे विविध गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. हे सगळं होत असताना आपल्याला अजून एक गोष्ट दिसते, ते म्हणजे भाजीपाल्याचा मार्केट कसा असावा. तर एका साईडला भाजीपाल्याचा मार्केटसुद्धा आहे आणि याच मार्केटमधून कधी ना कधीतरी जात असताना किंवा याच मार्केटमधून येत असताना सावित्रीबाई फुले यांच्यावर चिखलफेक झाला, शेणफेक वगैरे झालं. ह्या गोष्टी पुढे आपल्याला मालिकेमध्ये कळणार आहेतच, पण मालिकेमधील हा मार्केटसुद्धा खरंच खूप रंजक असा आहे. फक्त तेवढंच नाही, जर पुढे आपण बघायला गेलो तर तेव्हाच्या काळामधले गालीचे असतील किंवा तेव्हाच्या काळातले कुर्ते कसे असतील, तर हे कुर्त्यांचं दुकान, त्याच्यानंतर साड्यांचं दुकान कसं असावं, तर हे असं असावं. मालिकेचा सेट फक्त डोळ्याला सुखवणारा असा नसावा. मालिकेचा सेट कसा असावा जेणेकरून मालिका बघताना आपण तो सेट जगला पाहिजे. मालिका बघत असताना ते मार्केट आपण जगलो पाहिजे. आणि हे सगळं होत असताना आधीच्या काळामध्ये जेवढा सोन्याला भाव होता, चांदीला भाव होता, तेवढाच जास्त प्रमाणामध्ये भाव होता, तो म्हणजे तांब्या पितळीच्या भांड्यांना सुद्धा. आणि हेच तांब्या पितळीचं दुकान आपल्याला बघायला मिळतं. विविध प्रकारचे इकडे लॅम्प बघू शकतो आपण, विविध प्रकारचे बाऊल आहेत, पाणी पिण्यासाठी ज्या पद्धतीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आहेत. इकडे आपण पेले कसे असले पाहिजेत, तर पेले सुद्धा आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आत्ता खूप कमी लोकांना ती माहिती असेल, ती म्हणजे पायली. पायलीचं सगळ्यात महत्त्वाचं काम कसं असतं माहिती आहे का, जेव्हा तुम्ही कधी कुणाला तांदूळ द्यायचं असेल, गहू द्यायचे असतील, तेव्हा त्याचा एक माप असायचं. मोठी पायली म्हणजे 1 किलो, छोटी पायली म्हणजे अर्धा किलो. त्या पायलींचे ना छोटे आकार जसजसे होत गेले तसे पद्धतीने सगळ्या गोष्टी बोलत गेल्या. आपण पुढे बघू शकतो की जेवढ्या चांगल्या पद्धतीने इकडे भांडी रेखाटलेत ना, त्या सगळ्यामध्ये शंकराची मूर्तीसुद्धा आहे, श्रीकृष्णाची बालगोपाळाची मूर्तीसुद्धा आपल्याला बघायला मिळते. हे सगळं होत असताना त्या काळामध्ये भारताकडे जर सगळ्यात जास्त गोष्ट कोणती होती, ते म्हणजे भारताकडे होते मसाले. आणि इकडे मसाल्यांचं दुकानसुद्धा आपण बघू शकतो. विविध प्रकारच्या मिरच्या इकडे बघू शकतो. आणि या मिरच्यांचं साम्राज्य किंवा मिरच्या मार्केटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा असतील तर तो मार्केटसुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने उभारून दिसतो. हा तर झाला मार्केट. बरं, तर गावचा मार्केट कसा असला पाहिजे, तर गावचा मार्केट असा असला पाहिजे, कारण का एकाच छताखाली एकाच मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्यात. एका ठिकाणी आपल्याला धान्य बघायला मिळालीत, एका ठिकाणी आपल्याला चांदीच्या किंवा पितळ्याच्या वस्तू आपल्याला बघायला मिळाल्यात, एका ठिकाणी आपल्याला मसाले बघायला मिळाले, तर एका ठिकाणी आपल्याला गालीचे कुर्ते वगैरे बघायला मिळाले. या सगळ्या गोष्टी घडत असताना हा सेट कशा पद्धतीने उभा केला असेल किंवा कशा पद्धतीने रेखाटला असेल, याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेच्या सेटवर आपण आहोत आणि सेट बघताना असं खरंच वाटत नाही की आपण या फक्त सेटवर आहोत, कारण का सेटमधील प्रत्येक गोष्ट, एकूण एक गोष्ट खरंच खूप सुंदर पद्धतीने रेखाटली आहे. मग तो महात्मा ज्योतिराव फुले यांचा वाडा असू दे, महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी सुरू केलेली पहिली शाळा असू दे, त्यांचं स्टडी रूम असू दे, त्यांचा आराम रूम असू दे, त्यांचं किचन असू दे, किंवा हा बाजार, या सगळ्या गोष्टी आपल्याला 5 जानेवारीला बघायला मिळणारच आहेत. पण सेट कसा असावा, तर असा असावा. खूप काही गोष्टी आहेत या सेटमध्ये दाखवण्यासाठी. तर हा असा आहे आपला मार्केट. चला बघूया अजून काय काय आपल्याला बघायला मिळेल. जेवढं शिक्षणाला महत्त्व तेवढंच आपल्या शरीराला सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे. व्यायामशाळा आणि व्यायाम हा किती गरजेचा असतो किंवा किती गोष्टी त्या महत्त्वाच्या असतात, याचं सुद्धा उदाहरण आपल्याला मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे.
मार्केट जर आपण बघितला, त्या मार्केट फिरत असताना आम्हाला एक गोष्ट दिसली, ती म्हणजे फक्त शिक्षणाची शाळा नाही तर इकडे व्यायामशाळासुद्धा आम्हाला बघायली आणि व्यायामशाळासुद्धा तेवढ्याच सुंदर पद्धतीने रेखाटली सुद्धा आहे. चला तर बघूया काय काय आहे या व्यायामशाळेमध्ये. व्यायामशाळा म्हटलं की फक्त आणि फक्त शरीर नाही तर स्वतःची बुद्धी तेवढी तल्लख झाली पाहिजे. आणि तेव्हाच्या काळामध्ये व्यायामशाळा म्हटलं की या सगळ्या गोष्टींचा वापर असायचा. एका ठिकाणी तुम्ही भाले बघू शकता, एका ठिकाणी तुम्ही तलवारी बघू शकता. तलवारीने भाल्यांचा वापर फक्त संरक्षणासाठी नाही तर शरीर किती लवचिक बनलं पाहिजे किंवा शरीराची कशी वाढ झाली पाहिजे यासाठी या सगळ्या शास्त्राचा वापर केला जायचा. त्यानंतर आपण जर हा मुद्गल बघितलात, मुद्गलचा वापर हा प्रत्येकाला माहितीच आहे. जिकडे जिकडे आखाडा आला किंवा जिथे जिथे कुस्ती आली तिकडे मुद्गल हा असतो. याचा वापर शरीर कसं बळकट झालं पाहिजे किंवा किती तगडे झालं पाहिजे या सगळ्यासाठी ह्या शस्त्राचा वापर व्हायचा. यानंतर अजून एक गोष्ट मला जाणवली, ती म्हणजे फक्त भाले नाही आहेत किंवा तलवारी नाही आहेत तर इकडे लाठ्या काठ्यासुद्धा आहेत. कारण का तेव्हाच्या काळापासून सुरू आलेली, म्हणजे आधी महाराजांच्या काळापासून सुरू आलेली लाठी काठीचं प्रशिक्षण ह्या काळामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि हे सगळं होत असताना व्यायामशाळेमध्ये जर मारुती रायाचं मंदिर नसेल तर मग ती व्यायामशाळा कसली. आणि फक्त एवढंच नाही तर व्यायामशाळेमध्ये कुस्तीचं हे पटांगण सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. कारण का त्या काळामध्ये कुस्त्या खेळायला खरंच खूप चांगल्या पद्धतीने महत्त्व होतं. ज्योतिबा फुले यांनी फक्त बुद्धी तलक नाही केली तर ज्योतिबा फुले यांनी त्यांचं शरीरसुद्धा तेवढं चांगल्या पद्धतीने तयार केलेलं. आणि का माहीत नाही पण ह्याच व्यायामशाळेमध्ये सुद्धा ज्योतिबा फुले कधी ना कधी आले असतील आणि ह्याच व्यायामशाळेमध्ये सुद्धा आपल्याला ते रेंगाळताना दिसतील. आणि जसं मी सुरुवातीला बोललो तसं जर मारुती रायाचं मंदिर नसेल तर ती व्यायामशाळा कसली. व्यायामशाळा सुद्धा खरंच खूप चांगल्या पद्धतीने रेखाटली आहे. म्हणजे मी पुन्हा पुन्हा मला या सेटचं कौतुक यासाठी करायला आवडतं कारण फक्त वाडा कसा असला पाहिजे, त्या वाड्यामधल्या गोष्टी कशा असल्या पाहिजेत यावर लक्ष तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त व्यायामशाळा सुद्धा तेवढीच सुंदर आणि सुबक चांगल्या पद्धतीने दिसायला पाहिजे. आणि म्हणूनच व्यायामशाळेचं हे जे पटांगण आहे हे कुस्तीचं पटांगण आहे. आणि कुस्तीचं पटांगण कसं, तर कुस्तीचं पटांगण असंच असलं पाहिजे. त्या काळाची व्यायामशाळा कशी असावी तर अशी असावी. आणि ही व्यायामशाळा तुम्हाला मालिकेमध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे. आणि त्यासाठीच पुन्हा एकदा सांगतो, येत्या 5 जानेवारीला 2026ला मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका आपल्याला भेटायला येणार आहे फक्त आणि फक्त स्टार प्रवाह वाहिनीवर.